हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काल मी पहिला माझा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि आजचा आहे दुसरा व्हिडिओ. तर आजपासून रुटीनच्या व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. कालच्या व्हिडिओमध्ये फक्त इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं होतं माझ्या चॅनलचं, आणि आजपासून जे खरेखुरे व्हिडिओ आहेत तर ते आजपासून मी सुरुवात केलेली आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे दैनंदिन देवपूजेविषयी. म्हणजे रोजची जी देवपूजा आहे, आपली दैनंदिन जीवनातली जी देवपूजा आहे तर ती कशाप्रकारे करावी किंवा मी कशाप्रकारे करते, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, देवपूजेला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात आधी ना जे सूर्यदेव आहेत तर त्याला मी अर्घ्य देते. कारण बघा, या जगामध्ये म्हणजे इतके देव आहेत, आपण सगळ्यांना ऐकलेलं आहे, पण बघायला म्हणजे जे सूर्यदेव आहे, चंद्रदेव आहेत, तर हे दोनच देव आपण बघू शकतो. बाकी जे सगळे देव आहेत तर फक्त आपण त्यांचं नाव ऐकलेलं आहे आणि आपण फक्त त्यांचे जे आशीर्वाद आहेत तर फक्त तेच आपण अनुभव करू शकतो, त्यांना बघू शकत नाही. पण सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोनही सजीव रूपात आपल्याला दिसतात, म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर दिसतात. तर म्हणून मग सूर्यदेवाला सगळ्यात आधी थोडासा अर्घ्य देते आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करते. तर बघा, आदल्या दिवशी ना देवांचे जे म्हणजे देव्हाऱ्यामध्ये आपण जे फुलं वगैरे चढवतो तर ते चढवायला खूप छान दिसतात, पण दुसऱ्या दिवशी ना साफसफाई करायला थोडासा उशीरच होतो. तर सगळ्यात आधी देव्हाऱ्याची ना साफसफाई, म्हणजे जे काही आदल्या दिवशीचे फुलं वगैरे असतात तर ते सगळे फुलं वगैरे काढून घेते आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करते. कारण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीशिवाय होत नाही. तर म्हणून मग कुठलीही पूजा करायची असेल तर सगळ्यात आधी अग्नी प्रज्वलित करायचा, अग्नीला नमस्कार करायचा आणि त्यानंतरच मग देवपूजेला सुरुवात करायची. तर अग्नी प्रज्वलित झाला की त्यानंतर मग पुन्हा आपली जी देवपूजेची तयारी असते, म्हणजे तुपाचा दिवा तयार करणे, अगरबत्त्या वगैरे लागतात. म्हणजे हे सगळं सामान इथे ड्रॉजमध्ये ठेवलेलं असतं. देवपूजेचे सामान मी सगळं इथे या ड्रॉजमध्येच ठेवते. कशाप्रकारे ठेवते नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणार. तर ती सगळी तयारी करून घेते, कारण इथे बसल्याच्या नंतर ना हे जे ड्रॉज आहे तर ते ओपन करायला थोडंसं अवघड जातं. तर म्हणून मग सगळीच मी आधी म्हणजे सगळीच तयारी करून घेते आणि त्यानंतर मग करते देवपूजेला सुरुवात. तर बघा, सगळ्यात आधी जी माझ्याकडे शिवपिंडी आहे तर 1 लोटा पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करून घेते आणि त्यानंतर मग सगळ्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत तर त्यांना धुवून घेते. देवांना आंघोळ घालताना बघा, म्हणजे एकाच पात्रामध्ये सगळ्या देवांना आंघोळ घालायची नाही. अशा प्रकारे एका हाताने देव घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने त्यावर पाणी घालायचं आणि वरचे वरच ते देव धुवून घ्यायचे. खालचं पाणी देवांना लागू द्यायचं नाही. तर पूजेमध्ये बघा, शंख, कवड्या, मंगलकलशाचा नारळ, असं बरंचसं काय काय सामान आपण ठेवतो, घंटा वगैरे, तर ते सगळं रोजच्या पूजेमध्ये धुवून घ्यायचं. असं नाही की ते म्हणजे त्या मूर्त्या नाही आहे तर त्यांना नाहीही धुतलं तरी चालतं, नाही, असं करायचं नाही. मंगलकलश, कवड्या, शंख, जी पूजेमध्ये घंटी वगैरे वापरतो तर ते सगळं धुवून घ्यायचं रोजच्या रोज. सगळे देव धुवून झाले की त्यानंतर इथला जो कपडा आहे, म्हणजे इथे जे वस्त्र अंथरलेलं असतं तर ते मी झटकून घेते. आठवड्यातून 1 दिवस हे वस्त्र बदलते आणि रोजच्या रोज म्हणजे देवांची आंघोळ झाली की सगळे वस्त्र वगैरे झटकून घेते. देव्हाऱ्याची साफसफाई करून घेते थोडीफार, म्हणजे रोजच्या रोज बघा अगदी थोडीशी साफसफाई होते. डीप क्लिनिंग मग ते आठवड्याला किंवा 15 दिवसाला होते. तर सगळं वस्त्र वगैरे झटकलं आणि त्यानंतर मग देवांची मांडणी वगैरे करून घेते. सगळ्यात आधी मंगलकलशाची मांडणी करते, कारण ती आपली कुलस्वामिनी आहे. मंगलकलश जो आहे तर आपण आपल्या कुलदेवाच्या नावाने ठेवतो. तर त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या कुलस्वामिनीची मांडणी आपल्या देव्हाऱ्यामध्ये करून घेते आणि मग हळूहळू सगळे जे म्हणजे सगळ्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत तर त्यांना ठेवते. आणि जे श्रीकृष्ण भगवान आहेत तर म्हणजे बालकृष्ण भगवान आहेत तर त्यांचे वस्त्र चेंज करणं, त्यांचं आसन चेंज करणं, तर हे रोजच्या पूजेमध्ये होतं. आणि त्यानंतर मग बघा, जेही पुरुष देवता आहेत तर त्यांना चंदन आणि अष्टगंधाचा टिळा लावते आणि त्यानंतर मग ज्या ही स्त्री देवता आहेत तर त्यांना हळद, कुंकू,
तर असा टिळक लावते. पुरुष देवतांना कुंकू किंवा हळद वगैरे अर्पण करायची नाही. स्त्री देवतांना फक्त हळद आणि कुंकू अर्पण करायचं. हळद आणि कुंकू अर्पण झालं की त्यानंतर मग महादेवाची जी पिंडी आहे तर त्यावर अख्खे जे दाणे असतात तांदळाचे तर ते 5 दाणे अर्पण करते. ज्या ज्या देवांना तांदूळ चालतात त्या त्या देवांना तांदूळ वगैरे अर्पण केले की त्यानंतर मग देवांच्या ज्या माळा आहेत म्हणजे मूर्त्यांना ज्या आपण मोत्यांच्या माळा घालतो तर त्या सगळ्या माळा त्यांना घालून घेते. जसं श्रीकृष्ण भगवान आहेत किंवा विष्णू भगवान आहेत तर यांना तुळशीची माळ आणि बाकीचे जे सगळे देवा आहेत त्यांना मोत्याचा माळा, जे श्रीयंत्र आपल्याकडे आहेत तर त्यांना कमळगट्ट्याची माळ. तर ज्या ज्या माळा ज्या ज्या देवांच्या आहेत तर त्या सगळ्या देवांना माळा घालून घेते. आणि त्यानंतर मग पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग ते म्हणजे फुलं. फुलांशिवाय आपल्या देवपूजेला शोभा येत नाही. तर त्यामुळे देवपूजेमध्ये फुलं सगळ्यात महत्त्वाचे असतात. तर सगळ्या देवांना इथे फुलं वगैरे अर्पण करून घेतले आणि त्यानंतर मग अगरबत्ती, धूपबत्ती तर या सगळ्या गोष्टींनी ओवाळून घेते. आपल्या देवपूजेमध्ये बघा तसं तर आपल्या मनाचा जो भाव आहे तो महत्त्वाचा असतो, पण बघा कोणतीही गोष्ट जर विधिविधानाने आपण केली तर ती आणखी जास्त फलद्रूप होते. तर त्यामुळे मग अगरबत्ती, उदबत्ती हे सुद्धा देवपूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग देवांना खडीसाखरेचा नैवेद्य मी दाखवते. आणि त्यानंतर मग आपल्या ज्या रोजच्या नित्य आरत्या असतात तर त्या आरत्या करून घेते. रोजच्या आरत्यांमध्ये गणेशांची आरती, महादेवांची आरती आणि एक कापूर आरती. तर या आरत्या मी रोज नित्यसेवेमध्ये करते. असं म्हणतात की आरत्यांशिवाय आपली जी पूजा आहे तर ती पूर्ण होत नाही. पूजेला पूर्णत्वास नेण्यासाठी आरत्या खूप महत्त्वाच्या असतात. तर म्हणून जास्त जर काही नाही आरत्या तुम्हाला येत असतील तर किमान गणेशांची एक आरती तरी म्हणायची आणि कपूर म्हणजे जो कापूर असतो तर कापूर आरतीसुद्धा म्हणून घ्यायची. तर सगळ्या आरत्या वगैरे झाल्या की त्यानंतर मग म्हणजे जे मंत्रोच्चारण असतात तर ते मंत्रोच्चारण मी करून घेते. मंत्रोच्चारणाने आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होते आणि आपलं मनसुद्धा एकाग्र व्हायला सुरुवात होते. तर त्यामुळे जे मंत्र आपल्याला येतात तर ते मंत्र देवपूजेमध्ये नित्यनियमाने म्हणायचे. मंत्रोच्चारण झालं की त्यानंतर मग घंटानाद करून घेते. देवपूजेमध्ये घंटानादसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर क्षमा प्रार्थना करून घेते. कळत नकळत आपल्या हातून बऱ्याच चुका होतात पूजेमध्ये, म्हणून मग देवपूजेमध्ये क्षमा प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. सगळी देवपूजा आटोपली की त्यानंतर मग तुळशीपूजन करून घेते. रोजच्या देवपूजेमध्ये तुळशीपूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर त्यामुळे मग तुळशीपूजनसुद्धा रोजच्या रोज नित्यनियमाने करायचं. तुळशी माझ्या इथे बाल्कनीमध्ये ठेवलेली आहे आणि तिथेच कूलर ठेवलेला आहे, त्यामुळे थोडीशी जागा जी आहे ती कंजेस्टेड आहे. तुळशीपूजन झालं की त्यानंतर मग उंबरठा पूजनसुद्धा करून घेते. उंबरठ्यामध्ये सर्व शक्तींचा वास असतो. तर त्यामुळे रोजच्या रोज स्त्रिया आहेत तर त्यांनी उंबरठा पूजन नक्की करावं. उंबरठा पूजन आटोपलं की त्यानंतर मग आपल्या किचनमध्ये जी गॅस असते, आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. तर त्यामुळे रोजच्या रोज बघा आपल्या गॅसचंसुद्धा पूजन करून घ्यायचं. तर गॅस पूजनसुद्धा आटोपलं आणि आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती छान अशा प्रकारे झाली आहे. आणि बघा खरंच देवपूजेला ना फुलांशिवाय शोभा येत नाही. फुलं वगैरे ना छान असे व्यवस्थित आपण चढवले की खरंच देवना खूप छान दिसतात, देवपूजा खूप छान दिसते. तर अशा प्रकारे म्हणजे रोजच्या माझ्या देवपूजेचा जो क्रम आहे तर तो सारखाच असतो. तर अशा प्रकारे रोजची जी देवपूजा आहे ती असते. नमस्कार. तर अशा प्रकारे असते माझी रोजची जी देवपूजा आहे ती, म्हणजे दैनंदिन जीवनातली जी देवपूजा आहे तर ती अशा प्रकारे मी करते. आणि रोजच्या देवपूजेचा जो क्रम आहे तर तो सारखाच असतो, त्यामध्ये काहीही चेंजेस नसतात. फक्त कधी कधी काही वाचन असतं तर त्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात. आणि जे वाचन आहे तर ते मी रात्रीला करते, कारण सकाळी देवपूजेला खूप उशीर होऊन जातो, म्हणजे पूजा करता करताच बराच टाईम लागतो. तर त्यामुळे मग जे वाचन वगैरे आहे तर ते मी दिवसाला करत नाही, रात्रीला करते. तर दिवसानुसार फक्त जे वाचन आहे ते थोडंफार चेंज होतं, नाहीतर रोजची जी देवपूजा आहे तर देवपूजा अशाच प्रकारे असते माझी. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते आजच्या देवपूजेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता,
किंवा जर काही सजेशन असतील म्हणजे माझं काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समधून कळवू शकता. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.